आईच्या गावात दुसरा काय पिक्चर झाला सांगतो पडून. तेवढ्यात तुषार भाऊने आपल्या पिना बिना जोडून घेतल्या. शिदे भाऊ जरा चिकना दिसत होता, गॉगल लावतो मला. मग लावला, पाण्याची इंची चालू होती जास्त. मग तेवढं टॉप लाईन दाखवा म्हणलं, कसं आहे ब्लॅक घोडाचं टॉप लाईन, नॅक्सा कॅबिनेट आहे हो. तेवढ्यात मग समोरनं दाखवा म्हणलं. तेवढ्यात आता कॉम्पिटिशन चेक आहे. जे सिद्ध हो नगरवाला तो, पण मग गाणी वाजणारच ना बरोबर. आणि ह्यांची कुठली मोठी चर्चा चालू होती मला काय माहीत नव्हतं तुषार भाऊची. आणि तेवढ्यात आपला सिनेमॅटिकवाला सुद्धा आजकाल ऑपरेटिंग करायला लागलं. सोपंच राहील ना आता. आणि हे विषय तुम्हाला सांगतो, ते काय झालं, फटाकडे डायरेक्ट आडवी पडलेलं, त्यामुळे राडा झाला नसता. मग तेवढ्यात म्हणलं मग दाखवा हळदी शोवाला आलं म्हणल्यावर. तुम्हाला हे माहीतच असेल ना, उत्या सिनेमॅटिक टॉपचा इशे हो. एवढं त्यांचा डान्स झाला. आणि वैयक्तिक स्वतः साऊंडचे ओनर म्हणजे तुषार भाऊ सुद्धा आजकाल ऑपरेटिंग करायला लागलेलं. आणि त्यांच्या ही तालावून असतात. ह्या सोपंच नाही हो आता. नादा पुढं सगळं बादो हो. आता ह्यांना तर ओळखलं असं, नवीन उगवते ब्लॉगर आपले सिमवाले हो. नवरा बायकोचे तालाव नसतो तसाच शिदू जनतेला त्याचे तालाव नाचतो. सोपंच नाही. मग काय लास्टची 2-3 गाणी म्हणून 10-15 गाणी वाजवले दाद्याने आणि शिदूने. काय कामच नाही हो. यहाँ पे क्या हो रहा है भाई, यहाँ पे क्या हो रहा भाई. मग काय शो संपला, घोडा लावून घेतला मागच्या दरवाजामध्ये, निघालो मग आपल्या परतीच्या प्रवासाला. सिद्धू मला व्हिडिओ काढला. मग ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. सिद्धू भाऊ आपल्याला सोडवायला गॉगल नाही निकालना चाहिए, इसलिए ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.